अर्णव स्पोर्ट वर्सेस गोट स्ट्रायकर. सामना चालू करायचा आहे. पंचांनी सामना चालू आहे. विनोद विनोद हा एक आकर्षक गोलंदाज. त्याला जातोय. तुला वाटतं थोडक्यासा इंटरनॅशनलचा फलंदाज अमोल कांबळे. मला वाटतं जे राजाबाबू स्टेडियम गाजवले ते अमोल कांबळे यांनी या आतापर्यंत या मैदानामध्ये खरोखरच ज्यांनी लक्षात ठेवायचंय, जे राजाबाबू स्टेडियम वरती जे मास्टर ब्लास्टर जे संघासमोर जे 6 चेंडू मध्ये 28 धावांचं आव्हान होतं ते अमोल यांनी स्वीकारलं होतं. विनोद आणि पंचांचा निर्णय अवांतर धाव. विनोद आलो आलो किती जर माईक पाशी साधा प्रति IPL मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या अक्षय गीते. तसाच मला वाटतं एक नामांकित असा फलंदाज अमोल. आणि चेंडू खरोखरच ऑफच्या दिशेने चेंडू देतोय तो. मला वाटतं किती धावा वसूल होतोय अमोल. आणि पंचांचा निर्णय 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती वाढती धावसंख्या. मला अमोल जर का फलंदाजी करत असला तर मला इथे जे स्कोरर लिखा आहेत त्यांना कायम पेनवर लक्ष ठेवावं लागेल. दत्तू मला वाटतं जसे मुंबई इंडियन्सचा संघ तसा स्पोर्ट क्लब अंग आहे अमोलच्या तेवढीच आहे की तो कोणत्याही आणि खरोखरच अमोल मगाशी म्हटलं होतं अमोल. आणि खबर जे यॉर्कर ज्याला म्हटले जाते, जे ज्याला यॉर्कर चेंडू म्हटलं जाते, तसा तो विनोद चिले. विनोद चिले हा मला वाटतं व 3 मध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करतो पाहतोय. परवन मध्ये परव 2 मध्ये चांगली त्यांनी गोलंदाजी केली होती विनोद याने. आणि चेंडू पुन्हा तडकवण्याचा प्रयत्न, पुन्हा यॉर्कर प्रयत्न, परंतु पुन्हा 2 धावा वसूल अमोल याने. अमोल हा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मध्ये धाव झाली ती 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या स्थिरावलेली. मला वाटते अमोल एकूण धावसंख्या होती ती 6. अमोल एक धडाडीचा आणि आकर्षक असा फलंदाज, पण त्याकडून फटक्याची आतषबाजी पाहायला मिळत नाही. मी मगाशीच म्हटलं होतं जे मास्टर ब्लास्टर मध्ये 6 चेंडू मध्ये 28 धावांचे जे लक्ष्य होतं ते अमोल याने राजाबाबू स्टेडियम वरती पार केलं होतं. तसेच आज प्रेक्षकांना काहीतरी पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या आली ती 6. 4चे 6 धावा. चुकतोय. जर का अमोल याने विनोद चिले याच्या गोलंदाजीवर जो टाकताना आता जो चेंडू टाकणार आहे याच्या गोलंदाजीवर अमोल याने जर का विनोद चिले याला जर का षटकार मारला तर मला वाटतंय रुपेश कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक जाहीर केलंय. ते दोन्हीही गोलंदाज आणि फलंदाज यांनी. आणि पुन्हा खरोखर चांगला चेंडू फेक केलाय. धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 9. आणि विनोद एक चांगली आकर्षक अशी गोलंदाजी करतोय तो विनोद. विनोद हा एक नाव लौकिकी रूपाला आलेला गोलंदाज. मला वाटतं साड्यावरतीच खेळणारा हा गोलंदाज आहे. आणि पुन्हा चेंडू पंचांचा निर्णय अवांतर धाव. आणि धावसंख्या होती ती 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 10. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू. हॅलो प्रवीण गीते उर्फ पव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे.
आणि चेंडू खरोखर चांगला उत्कृष्ट पद्धतीने तडकवलाय, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि मला वाटतंय एकच धाव, धाव संख्या होती ती 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला असताना धाव संख्या होती ती 11. विनोद हा खरोखरच आकर्षक आणि उत्कृष्ट असा गोलंदाज म्हटला जातो तो विनोद. जर का आता जे स्ट्राईकवर फलंदाज आहेत अमोलजी कांबळे यांना पूर्ण असं सूचित करण्यात येत आहे की जर का लगातार 3 चेंडू मध्ये 3 चौकार जर का वसूल केले तर संतोष गमरे यांच्याकडून 1101 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. या फलंदाजांनी या बक्षिसाची नोंद घ्यायची आहे. अमोलजी कांबळे एक उत्कृष्ट असा, ज्याला आपण भारताचा रोहित शर्मा म्हणतो, अशा या आंबेडखुर्द गावचा हा अमोल कांबळे पाहायचा आहे कितीस चौकार मारतोय अमोल कांबळे. आणि खरोखरच उत्कृष्ट असा चेंडूफेक करतोय तो आयुष हा मला वाटतं खरोखरच उंचीचा वारंवार आपला उपयोग करून घेतोय आयुष. आणि थोडीशी मंदावलेली स्थिरावलेली धावसंख्या, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो आयुष अमोल याला. अमोल मला वाटतं हा लाईट्स आणि पुन्हा चेंडू तडकवलेला, परंतु चेंडूला काय तेवढंच. आणि समोरासमोर तुषार कांबळे आहे. तुषार कांबळे हा मला वाटतं क्षेत्ररक्षक हुकमी एक्का मानला जातो तो तुषार कांबळे. हा थोडक्यात क्रिकेटचा हुकमी एक्का मानला जातो तो तुषार कांबळे. आणि थोडीशी स्थिरावली धावसंख्या होती ती 12. अक्षय गीते मला वाटतं मागच्या पर्वामध्ये जे गाजवलेलं पर्व अक्षय गीते याने, जे पाताडे वॉर्नर्स यांच्या टीम मध्ये होते, आणि पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि खरोखरच चांगला प्रयत्न केला होता. छोट्यासा फिल्डर करून पाहायचा आहे पंचांचा निर्णय. आणि 3 धावा वसूल केलाय. धावसंख्या होते थोडीशी वाढती धावसंख्या होते ती 15. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना मला वाटतंय अमोल याला स्ट्राईकवर पाचारण केलंय अक्षय याने. पाहायचं आहे अजून संधी काय वाया गेलेली नाही. मला वाटतं 2 चेंडू फेक झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. आणि अमोल 3 चेंडूवरती लगातार 3 चौकार वसूल केले तर 1101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खरोखरच उत्कृष्ट असा चेंडू तडकवलाय अमोल याने. अमोल यांनी नोंद घ्यायची आहे. हे षटकारासाठी बक्षीस नाही, केवळ चौकारासाठी आहे. या फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. षटकारासाठी नाहीये, चौकारासाठी आहे बक्षीस. आणि खरोखरच एक चांगली अशी चेंडूफेक केली होती आयुष्याने. आयुष मला वाटतं मुंबईतला नावाजलेला गोलंदाज आयुष, उंच धाडदिप्पट असा गोलंदाज आयुष. आणि अमोल पुन्हा खरोखर चौकार वसूल करण्याच्या प्रयत्नात होते अमोले, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण वेद यांच्याकडून. समोरासमोर जो 2 क्षेत्ररक्षक आहेत, वेद बोले आणि तुषार कांबळे, मला वाटते वाघा आणि शिया सारखे दोघे पण बाउंड्रीवरती उभे आहेत. सहजासहजी त्यांच्या हातामधून चेंडू सुटण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि चांगला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केला होता अक्षय याने, परंतु थोडीच ती मंदावलेली स्थिरावलेली धावसंख्या 22. आणि खरोखर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला असताना धावसंख्या थोडीशी मंदावलेली. एकूण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला असताना धावसंख्या होते ती 22. विशाल हॅलो. पुन्हा अमोल कांबळे याला पुन्हा बक्षीस जाहीर झालेलं आहे. जर का आता पुन्हा यांचं बक्षीस लांबडत होत जात आहे. 4 चेंडूवरती 4 चौकार जर वसूल केले तर गमरे यांच्याकडून 1500 रुपये असं भरदोषक पारितोषिक
देण्यात येणार आहे. अमोल यांनी नोंद घ्यायची आहे. अमोल कांबळे यांनी नोंद घ्यायची आहे. जर का लगातार 4 चेंडूवरती 4 चौकार वसूल केले तर 1500 रुपयाचे रोख पारितोषिक देणार आहेत गमरे साहेब यांच्याकडून. आणि तुषार आणि खरोखर उत्कृष्ट चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केलाय. आता पाहायचं आहे तुषार आणि खरोखरच उत्कृष्ट गोलंदाज आहे तो तुषार. अमोल याला वारंवार चुकवतोय तो तुषार. खरोखर नावलौकिक रूपात असलेला गोलंदाज तुषार आणि तेवढ्याच ताकदीचा आणि खरोखरच चांगली अशी गोलंदाजी करतोय तो तुषार. आणि स्थिरावलेली धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 3 चेंडू समाप्त झाले असताना धावसंख्या आली ती 24. तुषार हा खरोखर चांगला उत्कृष्ट असा गोलंदाज. मला वाटते थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या. आणि चांगला चेंडू सीमारेषे बाहेर तडकवल्याने चेंडू जातो ते सीमारेषे बाहेर आणि षटकार. आणि मला वाटतंय तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होते ती 30. तिसऱ्या षटकाचा चौथा चेंडू आणि धावसंख्या होते ती 30. अमोलच्या मला खेळीमधून हा दुसरा षटकार आणि पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न पाहायचा आहे आणि पुन्हा सीमारेषे बाहेर आणि पुन्हा चौकार वसूल केलाय अमोल याने. आणि मला वाटतं या षटकातला शेवटचा अवांतर धाव आणि धावसंख्या होती ती 38. सॉरी माफ करा 36. 36 धावसंख्या होती ती 36. आणि पुन्हा चेंडू सीमारेषे बाहेर पुन्हा षटकार. आणि जी षटकारांची अमोल याने आतषबाजी केलेली आहे परंतु मला वाटतं त्याच्यावरती बक्षीस नाहीये. मला वाटतंय दम्मेश कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या षटकाचा खेळ 42. या षटकाचा खेळ समाप्त झाला असताना धावसंख्या आली ती 42. मला वाटतं आता जे तुषार याने गोलंदाजी केली या गोलंदाजीवर मला वाटतं अमोल कांबळे याने 20 धावा वसूल केल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला असताना धावसंख्या आली ती 42. आणि गोलंदाज आहे तो वेद. त्याला सामोरे जातोय फलंदाज अक्षय. चेंडू मला वाटतं पंचांकडून 9 चेंडू असा जाहीर करण्यात येत आहे आणि अवांतर धाव मला वाटतं एकूण 2 धावा. धावसंख्या होती ती 44. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती आणि पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न परंतु खरोखर चांगला चेंडू फेक केले ती वेद याने. मला वाटतं या सामन्याचं कौतुक म्हणायला लागेल. मला वाटतं एकही फलंदाज बाद नाहीये आणि पुन्हा चेंडू खरोखरच चांगला तडकवण्याचा प्रयत्न परंतु चौकार.
तुषार याच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नावलौकिक रूपाला आलेला तुषार आता पाहायला मिळतंय गचाळ क्षेत्ररक्षण. आणि वेद वेद हा उत्कृष्ट आणि आकर्षक आणि पंचांच्या डावी बाजूने मारा करतोय तो वेद. खरंच खरंच एक चांगली अशी गोलंदाजी करतोय तो वेद अमोल याला. आणि खरोखरच चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि अमोल हा झेलचित होतोय. आणि तुषार कांबळे हे उत्कृष्ट असं त्यांनी क्षेत्ररक्षक केलेलं आहे. आणि मला वाटतंय पहिला फलंदाज बाद होताना धावसंख्या झाली ती मला वाटतंय धावसंख्या झालेली 49. अमोल यानं वैयक्तिक धावसंख्या 41 या धावसंख्यावर आपला बळी गमावलाय अमोल याने. खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती अमोल याने. आणि पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न परंतु पाहायचं आहे 2 धावा वसूल करतायत काय. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण असं. फलंदाजीला कोण आहे तो फलंदाज नेम सिद्धेश भालेकर. मला वाटतं रोहित भालेकर याचा सक्का भाऊ सिद्धेश भालेकर. जसा रोहित भालेकर फलंदाजी करतो तसाच सिद्धेश भालेकर मला वाटतं जो 1 डाऊनला आलेला फलंदाज. अरे खरोखरच एक उत्कृष्ट अशी चांगली अशी फलंदाजी करतोय तो सिद्धेश भालेकर. धावसंख्या होती ती 49. मला वाटतं शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 51. सॉरी माफ करा 51. अक्षय अक्षय हा धाडदिकड आणि उत्कृष्ट असा ताकदीचा फलंदाज. काही पाहायला मिळत नाही एखाद्या षटकाराची आतषबाजी किंवा चौकाराची आतषबाजी. आणि चेंडू फेक करतोय मला वाटतंय धावसंख्या होते ती 52. 24 चेंडूमध्ये 52 धाव्या 53 धावा करायच्या आहेत. जो समोरचा संघ जो फलंदाजीला येणार आहे त्या संघाने 53 धावाचं लक्ष आहे. आता कुठला टॉच करायचा पाताडे काय अनन्य वारसियस अनन्य वॉरियर्स वर्सेस पाताडे चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या कर्णधाराने या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला टॉस करून घ्यायचा आहे. पंचाने लगेच सामना चालू करायचा आहे.
हॅलो. पंचाने सामना लगेचच चालू करायचा आहे. गोट स्ट्रायगर या आणि चांगला चेंडू फेक केला आहे तो विराज याने. मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये विराज याने चांगली गोलंदाजी केली होती. आणि जो फलंदाज आहे तो महेश. महेश हा एक आकर्षक आणि उत्कृष्ट असा फलंदाज आहे, पण तेवढ्यासा चांगला चेंडू तडकवला आणि चांगलं क्षेत्ररक्षण असं म्हणता येईल ते छोटासा खेळाडू करून. आणि पहिल्या षटकाची धावसंख्या होती ते पहिलं मला वाटतं दुसरा चेंडू या षटकातला समाप्त झाला असताना धावसंख्या होती ती बिनबाद 1. आणि आयुष एक ताकदीनुसार असा फलंदाज आहे. आयुष पाहायचा आहे हा षटकार चौकाराची बरसात करणारा आयुष. पाहायचा आहे याच्याकडून किती चौकार षटकाराची आतषबाजी होते ती. मला वाटतं हा छोटासा खेळाडू ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहतो, जो टप्प्याचं नियंत्रण जे गुडलेन ज्याला म्हणतो तोच खरा गोलंदाज. मला वाटतं या गोलंदाजाकडून स्पीड काही पाहायला मिळणार नाही, परंतु गोलंदाजीचा टप्पा आणि त्याचं नियंत्रण खरोखर कौतुकास्पद आहे. आणि पुन्हा खरोखरच चांगले चेंडू फेक करतोय तो गोलंदाज विराज. खरोखर नावलौकिक रूपात आलेला विराज. आणि खरोखरच मला वाटतं सुमित कांबळे जो कटर मारतो त्याच पद्धतीनं हा विराज या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. आणि चेंडू खरोखरच तडकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं आयुष हा एक धडाकेबाज फलंदाज असा आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 8. थोडीशी मला वाटतं विराज याने लगातार 3 चेंडूवरती वारंवार फलंदाजाला जकडून ठेवलं होतं विराज याने. आयुष सॉरी माफ करा महेश याने. धावसंख्या होती ती 8. आणि खरोखरच आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला. आणि मला वाटतं याला फलंदाजच नको आहे फलंदाजी करायला. मला वाटतं बिना प्रॅक्टिसचा ही फलंदाजी हा चेंडू सीमारेषे बाहेर धाडू शकतो. आणि पहिल्या षटकातला खेळ समाप्त झाला असताना धावसंख्या होती ती 14. 18 चेंडू 39 धावा. 18 चेंडू 39 धावा. हॅलो. कोणाकडे BSNLचं जर सिम असेल त्याने कॉमेंटरी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. गोलंदाज ओमकार छोटासा टिल्लू पिल्लू असा गोलंदाज. कीर्ती महान मूर्ती लहान. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय ओमकार. आणि चेंडू खरोखरच चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने तडकवलेला आहे. आणि चेंडू जातोय ते सीमारेषे बाहेर. आणि आयुष याने खरोखरच उत्कृष्ट चेंडू तडकवला आहे तो. धावसंख्या होती ती 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 18. आणि पुन्हा खरोखर आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु मला वाटतं फलंदाज 2 धावा वसूल करतायत. आणि धावसंख्या भराभर वाढवत आहे तो फलंदाज आयुष. वाढती धावसंख्या आहे ती 20. ओमकार खरोखर चांगला तर उत्कृष्ट असा गोलंदाज ओमकार. आणि चेंडू चांगल्या दिशेने तडकवलेला, परंतु 1 धाव वसूल करतोय तो
आयुष आणि धाव संख्या होती ती 21. थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या. धावसंख्येत काही म्हणण्यासारखी भर पडत नाहीये आणि खरोखर चांगली चेंडूफेक केली ओमकार याने. थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या. धावसंख्या 21. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या स्थिरावलेली 21. आणि मला वाटतंय थोडीशी अवांतर धाव आणि एकूण धावसंख्या होती ती 24. एकूण वाढती धावसंख्या आहे ती 24. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो ओमकार आणि चेंडू आणि खरोखरच या क्षेत्ररक्षकाने आपलं प्रयत्न केला होता खरोखरच. एकूण धावसंख्या आहे ती 26. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या होती ती 26. थोडासा मला वाटतं अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. थांबायचं आहे. षटक समाप्त झालेलं आहे. पंचाने पहिला बोलला 4 आले, नंतर 2 सिंगल 2 आले, नंतर डॉट आला, नंतर वाईट प्लस 1 आणि नंतर 2. एकच वाईट आला ना. एकच वाईट आला ना. अरे ओव्हर झालेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. चौथ्या चेंडूवरती 1 धाव. 6व्या चेंडूवरती सॉरी 5व्या चेंडूवरती डॉट बॉल. किती वाईट? 2 वाईट.
हॅलो बारा चेंडू 27 धावा. हा सुरेख फटका पॉइंट आणि गलीच्या दिशेनं. पाताडे संघाचा कर्णधार आणि अनन्या संघाचा कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढील चेंडू अमोल कांबळे सुरेख अशी गोलंदाजी करताना तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्यात करण्यात यशस्वी ठरत आहेत ते फलंदाज. तीस धावा, 2 चेंडू 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि सुरेख चेंडू फेक करतोय. चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी अमोल कांबळे उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो अर्णव स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा गतिमान चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो अमोल कांबळे. उत्कृष्ट गोलंदाज आहे. सीझन आणि टेनिस क्रिकेटचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तोच अमोल कांबळे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो अमोल कांबळे. एक रन झालेला आहे. याच्या अगोदरच्या बॉलला खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो अमोल कांबळे. पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आणि हा सुरेख फटका डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न, चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता आद्या यांचा. रनआउट झाला ना, एकच रनआउट झाला. 1 रन. पंच रनआउट झालेला आहे. 32 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 32 धावा. 6 चेंडू 21 धावांची गरज. पाहूया 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. तुषार स्वतः कर्णधार बॅटिंग लाईनअप वरती तयार होतोय, सज्ज होतोय. तो षटकारांचा बादशाह मानला जातो तो तुषार कांबळे. हे आंबेड खुर्द प्रीमियर लीगचा थरारक पाहायला मिळतोय तो. 6 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा लॉंग बॉलच्या दिशेच्या मारलेला हा चेंडू आणि या ठिकाणी 4 धावा वसूल करतोय तो तुषार कांबळे. एक चेंडू 36 धावा. 36 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सज्ज होतोय.
आता मात्र सुरेख फटका मारलाय स्टेट ड्राईव्ह आणि सुरेख फटका सलग 2 चेंडूंवरती एक सावकार आणि एक गगनचुंबी षटकार थरारक पाहायला मिळतो तो. आणि काय 4 चेंडू 11 धावांची गरज. कर्णधार अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो तुषार कांबळे. पाहूया पुन्हा एकदा अतिशय सुरेख अशी धावसंख्या बरोबर वाढते. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या होते ती 42. 2 चेंडू 42 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. पाहूया हा पुन्हा एकदा गगनचुंबी आणि षटकार षटकार आणि षटकार. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार वसूल करतोय तो तुषार कांबळे. आणि आता मात्र सामना तुषार कांबळे एक हाती आपल्या बाजूने वळवताना दिसतोय तो. धावसंख्या होते ती 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तुषार कांबळे उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो. पाहूया पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पाहूया पुन्हा एकदा किती धावा झाल्या आता तुषारच्या किती झाले. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू फेक करतोय आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज. अर्णव स्पोर्ट्स क्लबचा गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतोय. आता मात्र 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 2 चेंडू 5 धावा 2 चेंडू. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका मारतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा वसूल करतोय तो तुषार कांबळे. आणि आता मात्र पुन्हा एकदा थरारक पाहायला मिळतोय तो अर्णव स्पोर्ट्स क्लब चा गोलंदाज आणि तुषार कांबळे हा फलंदाज. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया पुन्हा एकदा आपल्याला या आंबेडखुर्द प्रीमियर लीगचा थरारक पाहायला मिळतो तो 1 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा मात्र पाहूया काय होतंय ते पाहूया. अतिशय सुरेख मात्र आता मात्र पाहूया थरारक पाहायला मिळतो तो. आणि मात्र अतिशय सुरेख 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 या ठिकाणी थोडस गाचालस क्षेत्ररक्षण होतंय आणि या ठिकाणी सलग 1 चेंडूवरती 3 धावा धावून वसूल करतोय. आणि आता मात्र गाचालस क्षेत्ररक्षण होतंय. रमेश कांबळे यांच्याकडून झेल सुटतोय आणि 3 धावा धावून वसूल करतायत आणि सामना खेचून विजयाकडे नेतोय तो तुषार कांबळे. अतिशय सुरेख असा फलंदाजी करतो तो तुषार कांबळे आणि स्वतः कर्णधार एक हाती सामना वळवून नेण्याचा प्रयत्न केला तो तुषार कांबळे यानं. सुरेख सुरेख आणि सुरेखच. अतिशय तरुणाईच्या गळ्यातील तावीज म्हणजे क्रिकेटचा थरारक. पाताडे 11 वर्सेस अनन्या स्ट्रायकर्स. पाताडे चॅलेंजर्स